Okay, welcome guys. Now in today's lecture we are going to concern with the next trick to remember the scientific names of vitamins. So here we already taken the part B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12. यासाठी आपण ट्रिक सांगितली होती थारा निकाह पॅन्टो की प्यारी बेटी फॉलिसायनो होगा. आता जे राहिलेले आहेत विटॅमिन ते कोण कोण आहेत पहा. तर त्या ठिकाणी विटॅमिन ए सी डी. ओके, विटॅमिन ए सी डी ई अँड के अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे पहा. आणि याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे पहा. ओके, तर रतनलाल अक्सर कलकत्ता में टोकियो की फाइल बनाता है. आता पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं पाहिजे, त्यानंतर नाव आपण लक्षात ठेवणार. तर पहा, हे थोडंसं जर आपण बघितलं नाव तर ॲसिडिक असं आपण म्हणू शकतो. ओके, ॲसिडिक या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे पहा. ओके, ॲसिडिक. ओके, फक्त स्पेलिंग जरा थोडंसं इकडे तिकडे आहे. ॲसिडमधला हा जो आय आहे तो त्या ठिकाणी काय करायचा बाळानो. ओके, नाही आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला असणार आहे कोण ए सी डी ई आणि के. पहा, ए सी डी ई आणि के. तर एमध्ये आपल्याला माहिती आहे की जर विटॅमिन एची कमतरता असेल तर आपल्याला नाईट ब्लाइंडनेस होतो, रातआंधळेपणा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. हे आपल्याला बघायला मिळतं. तर त्याच्यामध्ये आपण काय सांगतोय पहा की ॲसिडिक, ए सी आय, आय नाही डिक, ॲसिडेक असं म्हटलं. ॲसिडेक असा शब्द लक्षात ठेवा. ॲसिडेक हा शब्द लक्षात ठेवा. ॲसिडिक शब्द लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं पहा. रेटिनॉल, ओके, अस्कॉर्बिक ॲसिड, कॅल्सिपेरॉल, टोकोफेरॉल अँड फायलोक्विनॉन. शब्द कसं लक्षात ठेवायचं. वाक्य काय आहे पहा. रतनलाल अक्सर कलकत्ता में टोकियो की फाइल बनाता है. रतनलाल रेटिनॉल, अक्सर अस्कॉर्बिक ॲसिड, अक्सर अस्कॉर्बिक ॲसिड, कलकत्ता कॅल्सिफेरॉल, कॅल्सिफेरॉल, टोकियो की टोकोफेरॉल, फाइल फाइलोक्विनॉन. Okay, these are the scientific names for the vitamin A, C, D, E and K. Okay, in previous lecture we already discussed about the how we can remember the scientific names of vitamin B complex. B1, B2, B3, stop. 1, 2, 3, stop. 5, 6, 7, stop. 9 and 12. Okay, thiamine, राइबोफ्लेविन, नियासिन और निकोटिनामाइड, पॅन्थॉनिक ॲसिड, पायरिडॉक्झिन, बायोटीन, त्यालाच आपण विटॅमिन एच म्हणतो. आफ्टर दॅट द फॉलिक ॲसिड अँड द सायनोकोबॅलामाइन, सायनोकोबॅलामाइन. नाउ सी हियर, दिस इज ऑल अबाउट द हाऊ वी कॅन अंडरस्टँड द सायंटिफिक नेम्स ऑफ द विटॅमिन्स. नाउ द क्वेश्चन अरायजेस फ्रॉम, ओके, विच डिसीज इज formed due to the lack of vitamin A, vitamin B. ओके, अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो. तर त्यासाठी आपल्याला काय पाहायचं आहे पहा. तर एक नवीन पार्ट आपण त्या ठिकाणी पाहतोय. डिसीजेस ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन्स. ओके, डिसीजेस ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन्स. आता या ठिकाणी पहा, आपण इथं लिहिलेलं आहे डिसीजेस ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन्स. या ठिकाणी विटॅमिन आपल्याला नसल्यानंतर कोणते डिसीजेस होऊ शकतात हा आपल्याला पार्ट त्या ठिकाणी पाहायचा आहे. तर त्याच्यामध्ये पहा, पहिल्यांदा आपण कुणाचा अभ्यास करू. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. कशाचा अभ्यास करूया आपण पहिल्यांदा. वॉटर सोल्युबल विटॅमिन्सचा अभ्यास करू. नाउ वी नो दॅट देर आर टोटल 2 वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. वन इज द विटॅमिन बी अँड विटॅमिन सी. एक आहे कोण विटॅमिन बी, दुसरा आहे कोण विटॅमिन सी. तर पहा, वॉटर सोल्युबल जे काही विटॅमिन आहेत, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी, हे जर नसतील तर कोणते रोग होतात हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. तर पहा, पहिला जो आपण लिहिलेला आहे तो कोण आहे, लक्षात कसं ठेवायचं आहे पहा. ओके, B1, B2, B3, B1, B2, B3, स्टॉप. B5, B6, B7, स्टॉप. B9, B12 अँड लास्ट वन विटॅमिन सी. अशा पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, याच्यामध्ये सगळ्यात विटॅमिन B1 जर नसेल तर आपल्याला रोग कोणता होतो. बेरी रोग होतो. काल तुम्हाला दाखवलं होतं बेरी रोग म्हणजे काय असतं.
जर विटॅमिन B2ची कमतरता असेल बाळांनो तर आपल्याला कोणता रोग होतो? ड्राय स्किन, लिप आपले जे आहेत ते ड्राय पडतात, स्किन ड्राय पडते. ओके, तर विटॅमिन B2 नसेल तर विटॅमिन B3 नसेल म्हणजे नियासिन नसेल तर वी आर सफर्ड फ्रॉम द पेलेग्रा. पिगमेंटेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात वेगवेगळे हातावरती वगैरे. लक्षात आलं काय म्हणतोय? काय मिळतं आपल्याला? पेलेग्रा होतो, लक्षात द्या. कधी जर विटॅमिन B3 आपल्याकडे नसेल तर, विटॅमिन B3 नसेल तर. विटॅमिन B5 नसेल तर पॅरांथेशिया. काय होतं? तर पॅरांथेशिया होतो. ओके, थोडं सर्च करा पॅरांथेशिया म्हणजे काय, त्यात आता मी वेळ घालवत नाही, तुम्हाला क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात. विटॅमिन B5 नसेल तर काय होतं? तर पॅरांथेशिया होतो. विटॅमिन B6 ओके जर नसेल तर आपल्याला काय होतो? न्यूरोपॅथी, पेरिफेरल न्यूरोपॅथी होते. काय होते? पेरिफेरल न्यूरोपॅथी होते. म्हणजे त्या ठिकाणी आपलं त्याकडे मेंटल कन्फ्युजन होऊ शकतं, वेट गेन होत नाही आपलं, वेगवेगळे पार्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. विटॅमिन B7 नसेल तर डर्मिटायटिस. ओके, अंगाची दहा जे म्हणतो. ओके, लक्षात आलं काय म्हणतोय? अंगाची दहा म्हणजे आपल्याला काय म्हणतो आपण त्याला? जास्त गरम होणे वगैरे अशा पद्धतीचे त्या ठिकाणी रोग होतात विटॅमिन B7 नसेल तर. डर्मिटायटिस, स्किन जे काही स्किन तज्ज्ञ जे असतात, डर्मेटॉलॉजिस्ट त्यांना म्हणतो आपण. ओके, स्किन तज्ज्ञ, कार्डमध्ये बघितलं तर नितळ स्किन म्हणून त्या ठिकाणी आहे पहा, डर्मेटॉलॉजिस्ट आहेत ते. जर विटॅमिन B7 नसेल तर डर्मेटायटिस नावाचा त्या ठिकाणी रोग होतो. विटॅमिन B9 जर नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया होतो. मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया, देर आर टू टाईप्स ऑफ ॲनिमिया. वन इज द मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया, अनादर वन इज कॉल्ड ॲज द पर्निशियस ॲनिमिया. ओके, एकाला काय म्हणतो आपण? मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया, अनादर वन इज कॉल्ड ॲज द पर्निशियस ॲनिमिया. अँड द लास्ट वन विटॅमिन C नसेल तर स्कर्वी. स्कर्वी सी मध्ये स्कर्वी. ओके, सीचा उच्चार होतोय. विटॅमिन C स्कर्वी. ओके, याचा उच्चार होतोय. विटॅमिन C नसेल तर आपल्याला काय होतं? स्कर्वी त्या ठिकाणी रोग होतो. आता बा हे सर्व लक्षात कसं ठेवायचं? क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं आहे पहा? सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं? क्रम लक्षात ठेवायचा विटॅमिनचा. 1 2 3 विटॅमिन 1 2 3 विटॅमिन B1 B2 B3 1 2 3 स्टॉप, 5 6 7 स्टॉप, 9 12 स्टॉप, आणि आफ्टर दॅट आपल्याला विटॅमिन C बघायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक मी सेंटेन्स सांगतोय पहा. आपल्याला माहिती आहे की बीडी, ओके, ग्रामीण भागात सिगरेट, बीडी हे पिण्यासाठी त्या ठिकाणी स्मोकिंगसाठी वापरतात. तर सेंटेन्स काय आहे पहा? बीडी पे. ओके, हे पहिल्या 3साठी. ओके, फर्स्ट 3साठी काय आहे? बीडी पे फर्स्ट 3साठी. ओके, पाणी डाला हे दुसऱ्या 3 सेटसाठी. म्हणजे आपण सेट तयार केलेत पहा. 1 2 3 सेट तयार केला आहे आपण. 5 6 7 सेट तयार केला आहे आपण. 9 10 9 12 अँड द लास्ट वन इज द C. ओके, याच्यामध्ये मी काय सांगतो तुम्हाला वाक्य पहा. बीडी पे पाणी डाला. कुणी आता कुठल्या तरी घरी मला सांगा, मम्मी आणि पप्पा यांना जर आवडेल का आपला मुलगा सिगरेट पितोय, आपला मुलगा बिडी पितोय? अरे वा, छान छान छान, आमचा मुलगा बिडी पितोय, अतिशय आम्हाला आनंद झाला. ओके, असं कोण म्हणेल का? नाही म्हणणार कोण. लक्षात आलं काय म्हणतोय? स्मोकिंग कोण करून देणार नाही. ओके, मम्मी पप्पा तर अजिबात करून देणार नाहीत. मग काय झालं पहा, एक कोणतरी मुलगा आहे तो काय करतोय? बिडी पितोय. मग काय झालं? त्याच्या मम्मी पप्पाने काय केलं पहा? बीडी पे. ओके, बीडी पे पाणी डाला. बीडी पे पाणी डाला मा अँड पाने. ओके, मम्मी अँड पप्पाने. ओके, कुणी? मम्मी अँड पप्पाने. काय म्हणतोय पहा? बीडी पे पाणी डाला मम्मी अँड पप्पाने. आता एक्झॅक्ट काय पहा, या बी वरून तुम्हाला काय कळतं? तर पहा, या बी वरून पहिल्यांदा केस जी आहेत त्या कोणत्या केस आहेत पहा. ओके, इथं जी केस आहे ती कोणती आहे? B1. इथं जी केस आहे ती कोणती आहे? B2. इथं जी केस आहे ती कोणती आहे? B3. हा कशासाठी बघणार आहे आपण पहा? या ठिकाणी B5. हा कशासाठी बघणार आहे आपण? B6. हा कशासाठी बघणार आहे आपण? B7 साठी. मा अँड पा हा कशासाठी बघणार आहे मी? B9. आणि पा बघणार आहे कशासाठी? B10 साठी. ओके, B10 साठी बघणार आहे. पॉईंट समजून घ्या. B10 नाही, सॉरी, B12. ओके, B12. ओके, B9 अँड B12. ओके,
तर या ठिकाणी पहा या बी वरून काय लक्षात येतं आहे, तर B1 जर नसेल तर आपल्याला कोणता रोग होतो, बेरी. ओके, विच रोग, ओके, विच डिसीज, बेरी. कोणता रोग होणार, बेरी. ओके, नाउ सी हियर बेरी. D stands for the dry skin. Okay, dry skin. If B2 is there, then if deficiency of B2 vitamin, then it suffers a dry skin. Okay, this is dry skin. B3 जर असेल तर पहा या ठिकाणी कोण आहे, पेलाग्रा. काय पिगमेंटेशन होतं त्या ठिकाणी, पेलाग्रा आपल्याला रोग होतो. म्हणजे BD पे बेरी ड्राय स्किन पेलाग्रा, बेरी ड्राय स्किन पेलाग्रा. नेक्स्ट काय सांगतो बा आपण 5, 6 आणि 7 साठी, पानी डाला. काय डाला, पानी डाला. BD पे पानी डाला. ओके, पानी डाला. पा स्टँड्स फॉर द पॅरांथेशिया. ओके, नी स्टँड्स फॉर द न्यूरोपॅथी. ओके, न्यूरोपॅथी, पेरिफेरल न्यूरोपॅथी. अँड डाला, इथं पण डी आहे, इथं पण डा आहे. ओके, हा जो आहे हे डर्मेटायटिस लक्षात ठेवायचं आहे. दिस डी स्टँड्स फॉर द डर्मेटायटिस. ओके, पॅरांथेशिया, देन पॅरांथेशिया, न्यूरोपॅथी, पेरिफेरल न्यूरोपॅथी अँड डर्मेटायटिस. ओके, डर्मेटायटिस. ओके, आफ्टर दॅट काय सांगितले पहा, मा अँड पाने. ओके, B9 साठी पहा इथं कोण आहे, ओके, A stands for the anemia. There are 2 types of anemia. Okay, one is the megaloblastic anemia, another one is the pernicious anemia. One is called as the megaloblastic anemia, another one is called as the pernicious anemia. Okay, see here, B9 साठी MA, ma. Okay, and B12 साठी PA, pa. Okay, anemia आहे दोन्हीकडे पण, परंतु एकाला काय म्हणतो आपण, megaloblastic anemia, another one is called as the pernicious anemia. If there is a vitamin C, okay, scurvy. Okay, scurvy, vitamin C, scurvy. लक्षात आलं काय म्हणतोय, सेंटेन्स काय दिले पहा, BD पे पानी डाला, मा एंड पाने. BD पे पानी डाला, मा एंड पाने. BD पे B1, B2, B3, पानी डाला B5, B6, B7, मा एंड पा B9 and B12. BD पे B stands for the berry. D stands for the dry skin. P stands for the pellagra. Pa stands for the paranthesia. Ni stands for the neuropathy. D stands for the Dala stands for the dermatitis. B9 stands for the megaloblastic anemia. Pa stands for the pernicious anemia. Okay, clear? BD पे पानी डाला, मा एंड पाने. BD पे पानी डाला, मा एंड पाने. This is all about the diseases due to the deficiency of water soluble vitamin. Now there are total 2 types of vitamin. One is the water soluble, another one is the fat and oil soluble. Now see here, these are the fat soluble vitamins. Okay, fat soluble vitamins. Now see here, एडा पिके. ओके, कोण आहेत, एडा पिके. पिके पिक्चर आपण बघितलं, आमिर खानचं काम वेड्यागत असतं. ओके, पिके कसा आहे, एडा. ओके, एडा पिके. ओके, एडा पिके, दीज आर द फॅट सोल्युबल विटॅमिन्स. ओके, एडा पिके. नाव व्हेनेवर देर इज अ डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ई, ओके, वी सफर्स फ्रॉम द इनफर्टिलिटी. लक्षात घ्या, फिमेल आणि मेलमध्ये इनफर्टिलिटी म्हणजे मुलं न होणे. लक्षात आलं काय, वांजोटपणा येणे, हे जे आहेत ते लक्षण कशाचे आहेत, तर विटॅमिन ईची कमतरता असेल तर. विटॅमिन ई इनफर्टिलिटी. विटॅमिन डी रिकेट्स. ओके, विटॅमिन डी रिकेट्स, त्यांना काय म्हणतो आपण, रिकेट्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना, रिकेट्स. आपण काल बघितलं होतं रिकेट्स. विटॅमिन डीची जर कमतरता असेल तर काय होतं, त्या ठिकाणी रिकेट्स होतात. ओके, रिकेट्स. इफ देअर इज अ विटॅमिन ए, डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए, नाईट ब्लाइंडनेस. आपल्याला माहिती आहे, बोल राधा बोल जर पिक्चर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये पहा, कादर खान 6 वाजले की त्याला घरी जायचं असतं, 6 वाजायच्या आधी. त्याला रिझन काय, 6 वाजल्यानंतर त्याला काय दिसत नसतं. ओके, रात आंधळेपणा. नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय, रात आंधळेपणा. त्याला आपण काय म्हणतो, रात आंधळेपणा असं म्हणतो. विटॅमिन पी. विटॅमिन पी म्हणजे काय पहा, हिमोरेज. विटॅमिन पी मीन्स व्हॉट, हिमोरेज. विटॅमिन पी पासून जी कमतरता आहे
त्यापासून जो होणारा रोग आहे तो काय आहे, हिमोरेज. काल तुम्हाला मी दाखवलं होतं एक्झॅक्ट काय असतं ते. अँड द लास्ट वन विटॅमिन के. इफ देर इज अ डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन के देन देर इज अ ब्लड क्लॉटिंग. ओके, ब्लड क्लॉटिंग टाईम जे आहे ते काय होतं, इन्क्रीज होतं. ओके, टाईम ऑफ ब्लड क्लॉटिंग गोज ऑन इन्क्रीजेस. टाईम ऑफ ब्लड क्लॉटिंग गोज ऑन इन्क्रीजेस. ओके, टाईम जे आहे ब्लड क्लॉटिंगचं ते काय होतं, इन्क्रीज होतं ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन के. आता हे कसं लक्षात ठेवायचं पहा, तर पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं आपल्याला, एडापीके. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, एडापीके. ओके, आता इथं काय, इनफर्टिलिटी, रिकेट्स, नाईट ब्लाइंडनेस, हिमोरेज, ब्लड क्लॉटिंग. ओके, इन्क्रीजिंग द टाईम ऑफ ब्लड क्लॉटिंग. आता आपण काय म्हणतोय पहा, आपल्याला माहिती आहे की रिकेट्सच्या ऐवजी आपण थोडंसं क्रिकेट म्हणूया. ओके, रिकेट्सच्या ऐवजी आपण काय म्हणूया, क्रिकेट म्हणूया. आपल्याला माहिती आहे की डे नाईट सामने असतात. ओके, तर त्या ठिकाणी एक वाक्य काय तयार केलं पहा आम्ही, इंडियन क्रिकेट. ओके, क्रिकेटच्या ऐवजी काय म्हणायचं आपण, रिकेट्स. इंडियन रिकेट्स नाइट में हमेशा ब्लड क्लॉट करते हैं. ओके, इंडियन क्रिकेट नाइट में हमेशा ब्लड क्लॉट करते हैं. क्रिकेटच्या ऐवजी तुम्ही काय म्हणा, रिकेट. इंडियन रिकेट्स नाइट में हमेशा ब्लड क्लॉट करते हैं. जे सर्कल केले त्यांचा काही संबंध नाही आहे बाळांनो. ओके, आता इंडियन काय कळतं, तसं हिअर इट इज द इयन, इनफर्टिलिटी. ओके, इनफर्टिलिटी, एडापिके. हां, एडापिके, इनफर्टिलिटी. ओके, रिकेट्स कुणासाठी आहे पहा, विटॅमिन डी ची कमतरता असेल तर. आफ्टर दॅट काय, नाईट ब्लाइंडनेस. ओके, विटॅमिन ए नसेल तर नाईट ब्लाइंडनेस. इंडियन रिकेट्स, इंडियन क्रिकेट नाइट में म्हणजे नाईट ब्लाइंडनेस. हमेशा हिमोरेज. ओके, हमेशा याच्यावरून काय लक्षात ठेवतो आपण, हिमोरेज लक्षात ठेवतो. काय लक्षात ठेवतो आपण, हिमोरेज लक्षात ठेवतो. अँड ब्लड क्लॉटिंग. ओके, द लास्ट वन ब्लड क्लॉटिंग, इन्क्रीज द टाईम ऑफ ब्लड क्लॉटिंग. कळतंय काय म्हणतोय. तर अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काय बघितलेलं आहे, तर हे जे काय फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ते कसं लक्षात ठेवायचं हे आपण आत्ता बघितलेलं आहे. ओके, एडापीके लक्षात ठेवा पहिल्यांदा. इंडियन रिकेट्स नाइट में हमेशा ब्लड क्लॉट करते हैं. इनफर्टिलिटी, रिकेट्स, नाइट ब्लाइंडनेस. पहा, इंडियन इनफर्टिलिटी, रिकेट्स, नाइट ब्लाइंडनेस, हिमोरेज, ब्लड क्लॉटिंग. इन्क्रीज द टाइम ऑफ ब्लड क्लॉटिंग. इन्क्रीज द टाइम ऑफ ब्लड क्लॉटिंग. क्लिअर. अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी हा पार्ट बघितलेला आहे आपण, किंवा अशा पद्धतीनं आपल्याला हा पार्ट आता बघायचा आहे किंवा बघितलेला आहे. तर याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्वेश्चन्स ऑन द बेसिस ऑफ डिसीजेस ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन्स हा आपल्याला पॉईंट बघायचा आहे. Okay, this is your first question. Deficiency disorder caused by vitamin K. No, not it is scurvy. Scurvy नाही, विटॅमिन के सांगितलंय. ओके, नाईस वन. आता हे चांगल्या पद्धतीने उत्तर देत आहे. विटॅमिन के is responsible for the increase the time of blood clotting. Therefore the correct answer is C. Okay, very good, nice. सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर देत आहे. C answer is correct one. Deficiency disorder caused by vitamin K, it is bleeding. Okay, it is bleeding. So here let's discuss the next question. Next question is deficiency disorder caused by vitamin is. Okay, nice one, nice. सर्व करेक्ट निघाला हा, छान. Yes, it is infertility. Scurvy is due to the vitamin C. Bleeding is due to the
vitamin K, peripheral neuropathy. It is due to the vitamin B6. Therefore, the correct answer is A, infertility. Very good, nice. Okay, the third question, deficiency disorder caused by vitamin D. Vitamin D. Okay, nice one. नाइस वन. सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर देत आहेस. ओके, पेलेग्रा इट इज ड्यू टू द विटॅमिन B3. ब्लिडिंग इट इज ड्यू टू द विटॅमिन K. पेरिफेरल न्यूरोपॅथी इट इज ड्यू टू द विटॅमिन B6. Therefore, the deficiency disorder caused by vitamin D is rickets. Okay, rickets. Option A is correct. Option A is correct one. Nice. सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर देत आहे. व्हेरी गुड, नाईस वन, गुड. चला, अजून ज्यांनी द्यायला नाही उत्तर त्यांनी उत्तर द्या. चला, व्हेरी गुड, नाईस. ओके, टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. Deficiency disorder caused by vitamin A. Vitamin A. Rickets, pellagra, night blindness, peripheral neuropathy. Receive. Very good, nice, nice one, nice doing job. ओके, अशाच पद्धतीचं JEE नीटमध्ये पण करा, फार चांगलं वाटेल. नक्की आपल्याला गुलाल उधळायचा यावेळी. मला वाटतं की कुणाला तरी तुम्ही शब्द दिला होता गुलाल उधळायचा आहे ते. ओके, हरकत नाही, ठीक आहे. नाईट ब्लाइंडनेस, पेरिफेरल न्यूरोपॅथी. यस मामांना, गुड. चव्हाण सरांना शब्द दिला होता तुम्ही. त्याच्यावर मामा म्हणताय वे. Yes. Okay. So here the next question is, here it is. Deficiency disorder caused by vitamin B1. Vitamin B1. Deficiency disorder caused by vitamin B1. It is rickets. No. Beriberi. Yes. Yes, it is correct one. Very good. Nice. Nice. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी उत्तर देताय. गुड. डेफिशियन्सी डिसऑर्डर कॉज्ड बाय विटॅमिन B1. इट इज बेरी. रिकेट्स इट इज ड्यू टू द विटॅमिन D. नाइट ब्लाइंडनेस इट इज ड्यू टू द विटॅमिन A. Therefore, the correct answer is B. Berry. Nice. Nice job. Okay, turn towards the next question. Question number 6. Okay, this is deficiency disorder caused by vitamin B2. Vitamin B2. Deficiency disorder caused by vitamin B2. Nice one. Dry skin. बेरी आपल्याला माहिती आहे. विटॅमिन B1. नाइट ब्लाइंडनेस विटॅमिन A. स्कर्वी विटॅमिन C. Therefore, the correct answer is yes, विटॅमिन B2 मुळे होणारी डेफिशियन्सी डिसऑर्डर बेरी. नो ना, ड्राय स्किन. ओके, व्हेरी गुड, नाइस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हियर इट इज. डेफिशियन्सी डिसऑर्डर कॉज्ड बाय विटॅमिन B3. It's pellagra. Okay, nice. सर्वजण उत्तर देत आहे. एवढ्याच टायमिंगमध्ये नंतरही उत्तर JEE नीटला तुम्ही लिहाल असं मला वाटतंय. ॲटलिस्ट होप आहे. ओके, वॉट एव्हर इट मे बी द हॅपन, दिस इज आवर डेस्टिनी. आपलं डेस्टिनी असेल, आपलं नशीब असेल. परंतु हार्ड वर्क केलं तर नशीबसुद्धा आपल्या बाजूनच वळतं. त्याला आपल्या बाजूनं यावं लागेल. नक्की तुम्ही सर्व लोक श्रेय अकॅडमीचं नाव चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवाल का उंचीवरून ढकलून खाली जात आहे कोणास ठाऊक. हार्ड वर्क इज इम्पॉर्टंट. करेक्ट मोहित.
व्हेरी गुड. सांगून उपयोग नाही, फक्त मोहित केलं पाहिजे ते. ओके, टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. हिअर इट इज क्वेश्चन नंबर 8. Deficiency disorder caused by vitamin B5. Vitamin B5 parenthesia. Okay, correct one, parenthesia. Allegra B3, peripheral neuropathy B6, scurvy vitamin C. Therefore the correct answer is parenthesia B. B option is correct one. Nice. नाइस वन, अतिशय सुंदर. पॉलिमर बायोमॉलिक्यूल चॅप्टर परत परत आपल्याला अभ्यास करावा लागत नाहीत. अजून काही दिवसांनी तुम्हाला नीट संदर्भात पण एक गोड बातमी मिळेल. मे बी नीट 2 वेळा होईल वर्षात, मे बी. लक्षात घ्या, मेची एक्झाम जी आहे ती 101% लक्षात घ्या, ती जून किंवा जुलैमध्ये जाण्याची शक्यता आहे. ॲटलीस्ट जून 15. यस मोहित, भारीच, नक्की भारीच, करेक्ट आहे. ओके, सी हिअर द नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट क्वेश्चन. डिफिशियन्सी डिसऑर्डर कॉज्ड बाय विटॅमिन B6. विटॅमिन B6 पेरिफेरल न्यूरोपॅथी. विटॅमिन B6 peripheral neuropathy. Yes, nice one, correct. Correct उत्तर देता है. Good, very good. Okay, turn towards the next question. Yes, Pratik, correct, I see. Yes, Ashwini, correct. The next question is deficiency disorder caused by vitamin B7. Vitamin B7, it is dermatitis. Dermatitis. यस वैभवी करेक्ट आहे. नाईस. ओके, करेक्ट देत आहे. चला, लास्ट क्वेश्चन आहे का अजून क्वेश्चन्स आहेत? ओके, हिअर इट इज क्वेश्चन नंबर 11. विटॅमिन B9. विटॅमिन B9. B9 म्हटलं की मम्मी आठवायची. B9 म्हटलं की मम्मीला आठवायचं, आणि B12 म्हटलं की पप्पांना आठवायचं. मम्मी आणि पप्पा यांना आठवायचं. ओके, यस, मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. व्हेरी गुड, नाईस. इट इज मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. गुड, व्हेरी नाईस. Okay, turn towards the next question. Here it is, the question number 12. Deficiency disorder by vitamin B12. F नाही. Pernicious anemia. ओके, F कोणतरी ऑप्शनच नाहीये. D. Yes, correct. Redmi Note 7. Very good. D. जाळच. Nice. Okay, this type of question arises on deficiency disorder. Okay, see here the last question. Deficiency disorder caused by vitamin C. It is scurvy. Okay, nice.
Okay, nice one. Welcome guys. Now see here. Here it is the nucleic acid. आणि हा बोर्डसाठी आहे. Okay. See here. Here it is the nucleic acid. There are. What is the meaning of nucleic acid? तर पण न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय आहे? न्यूक्लिक ॲसिड इज नथिंग बट द they are polymers of nucleotide. ओके, न्यूक्लिक ॲसिड कोण आहेत? पॉलिमर्स आहेत. कुणाचे तर न्यूक्लियोटाइडचे. ओके, देर आर टू सेक्शन्स इन द न्यूक्लिक ॲसिड. One is the nucleoside, another one is the nucleotide. See here it is the nucleoside, here it is the nucleotide. Now, a base sugar unit. Okay, what is the meaning of nucleoside? It is a base sugar unit. Okay, base sugar unit is nothing but the nucleoside. The nucleic acids are made up by, these are the polymers of nucleotide. Now, first of all, we must know what is the meaning of nucleoside and nucleotide. आता पहा, न्यूक्लियोसाइड आणि न्यूक्लियोटाइड याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की न्यूक्लियोसाइड म्हणजे काय. तर ज्यावेळी क्वेश्चन न्यूक्लियोसाइड म्हणजे काय असा विचारला जाईल ते आपल्याला काय सांगायचं आहे. पहा, न्यूक्लियोसाइड्स आर नथिंग बट दे आर बेस शुगर युनिट. ते काय आहेत? बेस शुगर युनिट. ओके, a base sugar unit is called as nucleoside, whereas what is the meaning of nucleotide? It is a base sugar and phosphoric acid. Okay, base sugar and phosphoric acid unit is called as nucleotide. Okay, keep it in mind, विसरायचं नाही. फक्त बेस आणि शुगर न्यूक्लियोसाइड. ओके, and base sugar along with the phosphoric acid, it is called as the nucleotide. Question विचारला जातो, nucleic acid is a polymer of. Okay, nucleic acid is a polymer of. Question दिला जातो, पर्याय देतात कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, न्यूक्लियोटाइड अँड न्यूक्लियोसाइड. कार्बोहायड्रेट प्रोटीन तर काय होणार नाही. तर क्वेश्चन सिमिलर जे ऑप्शन्स आहेत ते कोण आहेत? न्यूक्लियोटाइड अँड न्यूक्लियोसाइड. The correct answer is nucleotide. ओके, जे DNA आणि RNA आहेत, न्यूक्लिक ॲसिड जे काही मेडअप होतात, दे आर द पॉलिमर्स ऑफ न्यूक्लियोटाइड. लक्षात ठेवायचं आहे. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूक्लियोटाइड? द न्यूक्लियोटाइड मीन्स अ बेस शुगर अँड फॉस्फॉरिक ॲसिड. बेस शुगर अँड फॉस्फॉरिक ॲसिड युनिट. फॉस्फॉरिक ॲसिड युनिट इज कॉल्ड ॲज is called as a nucleotide. कळतंय काय म्हणतोय? बेस शुगर युनिट कॉल्ड ॲज न्यूक्लियोसाइड, बेस शुगर फॉस्फोरिक ॲसिड युनिट is called as the nucleotide. Now, as we know that there are total 3 parts in the nucleotide. न्यूक्लियोटाइड मधले 3 पार्ट कोणकोणते आहेत पहा? बेस, शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. ओके, बेस, शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. बेस, शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. Now again, base is divided into 2 main parts. One is the purine, another one is the pyrimidine. Another one is the pyrimidine. लक्षात घ्या, प्युरिन अँड पिरिमिडीन हे बेसचे 2 पार्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. एक कोण आहे? प्युरिन, अनदर कोण आहे? पिरिमिडीन. ओके, प्युरिनमध्ये आपल्याला 2 बघायला मिळतात बेसेस. एक ॲडिनिन, अनदर वन इज द ग्वानिन, AG. ओके, हां, लक्षात आलं का? बायको नवऱ्याला हाक मारते पा, AG हे करताय का? तर प्युरिनमध्ये कोण आहे? नवरा आहे, नवरा, AG. ओके, ॲडिनिन आणि ग्वानिन. क्वेश्चन विचारला जातो बा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ प्युरिन. आणि तुम्हाला पर्याय दिले जातात सायटोसिन, थायमिन, युरॅसिल आणि ॲडेनिन. ते आपल्याला माहिती पाहिजे कोण? ॲडेनिन. ओके, प्युरिन म्हणजे कोण? हॅजबंड, AG. हां, वाईफ काय म्हणते हॅजबंडला? AG. हे करता का हो? कळतंय का? ग्रामीण भागात अहो म्हणतात, परंतु जर त्या ठिकाणी फार सुशिक्षित फॅमिली असेल तर त्या ठिकाणी म्हणतात AG, OG, हां, लोजी, सुनोजी. ठीक आहे, आपल्याला बघायचं आहे काय बघानो? AG. प्युरिन्स म्हणजे काय? 2च असतात, AG. पिरिमिडीन हे 3 असतात, एक सायटोसिन, थायमिन,
युरॅसिल. ओके, सायटोसिन, थायमिन, युरॅसिल. प्युरिनमध्ये कोण? एजी, ओजी, लोजी, सुनोजी. ओके, एजी. लक्षात आलं काय म्हणतोय? पिरिमिडमध्ये सायटोसिन, थायमिन अँड युरॅसिल. सायटोसिन, थायमिन अँड युरॅसिल. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. हे जर विसरला तर मार्क जाणार बा. ओके, बेसमध्ये दोन प्रकार, एक प्युरिन, दुसरा पिरिमिडिन. प्युरिन, ॲडेनिन, ग्वानिन, पिरिमिडिन, सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल. नाव शुगरमध्ये परत दोन प्रकार बघायला मिळतात पा. शुगरमध्ये दोन प्रकार कोणते आहेत? रायबोज आणि डिऑक्सिरायबोज. एक रायबोज आहे आणि एक कोण आहे? डिऑक्सिरायबोज आहे. हे काय आहे, कसं आहे, आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. नाव विच what is the structure of phosphate group? See here, here it is the structure of phosphate group. P double bond O, O, O minus, O minus. ओके, H3PO4 पासून आपण ते तयार करतो. पण आपल्याला पाहिजेत काय त्या ठिकाणी? P double bond O, O, O minus and O minus. Okay, this is the introductory part of nucleic acid. Now see here, there are total two types of nucleic acid. One is the DNA, another one is the RNA. Okay, now what is the meaning of DNA? It is deoxyribose nucleic acid. Long form आहे deoxyribose nucleic acid. आपल्याला माहिती आहे deoxyribose nucleic acid. ओके, पण आता इथून पुढे म्हणताना काय म्हणायचं बाळांनो? 2-deoxyribose nucleic acid. इथून पुढे तुम्ही काय म्हणायचं? 2-deoxyribose nucleic acid असं म्हणायचं. 2-deoxyribose nucleic acid असं आपल्याला त्या ठिकाणी बाळांनो म्हणायचं आहे. ओके, डीएनए म्हणजे काय? डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, त्याला जाता इथून पुढे म्हणताना आपण काय म्हणायचं? 2-deoxyribose न्यूक्लिक ऍसिड. का असं म्हणायचं, कशामुळे म्हणायचं, हे मी तुम्हाला नंतर सांगतोय. व्हॉट इज मीनिंग ऑफ आरएनए? आरएनए इज नथिंग बट द रायबोज न्यूक्लिक ऍसिड. रायबोज न्यूक्लिक ऍसिड. दोन्हीमध्ये पण काय आहे? रायबोज आहे. फक्त डीएनए मध्ये काय आहे? डिऑक्सिरायबोज. डिऑक्सी म्हणजे काय? डी म्हणजे काय? रिमूव्ह करणे. ऑक्सी म्हणजे काय? ऑक्सिजन. म्हणजे रायबोज आरएनए मध्ये जे काही शुगर स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर डीएनए मध्ये आहे. रायबोजच आपल्याला दोन्हीकडे पाहिजे. बीटा डी रायबोज वापरतो पा. इन केस ऑफ डीएनए अँड आरएनए आपल्याला माहिती आहे डीएनए आणि आरएनए काय आहेत? न्यूक्लिक ऍसिड. आणि न्यूक्लिक ऍसिड कशापासून तयार होतात? न्यूक्लियोटाइड पासून. न्यूक्लियोटाइड मध्ये कोण कोण आहे? बेस आहे, शुगर आहे, फॉस्फेट आहे. बेस, शुगर अँड फॉस्फेट हे कशामध्ये आहे? बेस, शुगर आणि फॉस्फेट कशामध्ये आहे? न्यूक्लियोटाइड मध्ये आहे. त्यापैकी शुगर बघितला तर शुगर पार्टमध्ये डीएनए आणि आरएनएच्या रायबोज आहेच. लक्षात आलं? फक्त एक आहे काय? डिऑक्सिरायबोज. एक आहे फक्त रायबोज. ओके, व्हॉट इज द फंक्शन ऑफ डीएनए? डीएनए कुठे असतो, कसा असतो, काय आहे, हा सर्व पार्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर डीएनए म्हणजे काय बाळांनो? ओके, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आता हा कशामध्ये प्रेझेंट असतो? तर सेलमध्ये. सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो. न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो. लार्ज नंबरमध्ये आपल्याला कोण बघायला मिळतं? तर डीएनए बघायला मिळतं. व्हेरॅज आरएनएचा नंबर जो असतो आपल्या बॉडीमध्ये, लक्षात घ्या, डीएनए आपण दुकानातून आणू शकत नाही, आरएनए आपण दुकानातून आणू शकत नाही, किंवा डाएटपासून आपण डीएनए आणि आरएनए तयार करू शकत नाही. ऑलरेडी ते आपल्या बॉडीमध्ये न्यूक्लियसमध्ये असतात. न्यूक्लियसमध्ये कोण आहे बाळांनो? तर त्या ठिकाणी डीएनए. न्यूक्लियसमध्ये कोण आहे? डीएनए. ओके, डीएनए इज प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ सेल. एक सेल जी आहे, आपल्या शरीरामध्ये भरपूर सेल आहेत, त्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये कोण असतं बाळांनो? डीएनए असतं. तुम्हाला व्यवस्थितपणे फरक स्पष्ट करायचा आहे. मी तुम्हाला पॉईंट सांगतोय. लोकेशन, डीएनएची लोकेशन कुठं आहे? तर डीएनए इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ सेल. व्हेरॅज आरएनए कुठे प्रेझेंट असतो पहा? आरएनए इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. ओके, सायटोप्लाझम इन सेल. सेलच्या न्यूक्लियसच्या बाहेर जे काही सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझममध्ये कोण असतं? आरएनए असतं. लक्षात घ्या. नाव DNA present in a very large number. DNA present in the very large number. Whereas RNA याचा जो काही नंबर आहे तो कसा असतो? स्मॉल नंबर असतो. स्मॉल नंबर. ओके, RNA स्मॉल नंबरमध्ये असतात. DNA प्रेझेंट इन व्हेरी लार्ज नंबर. लक्षात घ्या, अतिशय लार्ज नंबरमध्ये ते असतात.
आता नंबर झाला, तुम्ही त्या ठिकाणी त्याचं फुल फॉर्म सांगू शकता. फुल फॉर्मचा एक त्या ठिकाणी डिस्टिंग्विश पॉईंट झाला. त्यानंतर त्याचे लोकेशन कुठं आहे तो एक डिस्टिंग्विश पॉईंट झाला. थर्ड पॉईंट सांगितला नंबर, लार्ज नंबरमध्ये DNA आहेत, स्मॉल नंबरमध्ये RNA, 3 पॉईंट झाले. तर फोर्थ पॉईंट इज फंक्शन. लक्षात घ्या, फोर्थ पॉईंट काय आहे? फंक्शन. व्हॉट इज द फंक्शन ऑफ DNA? तर आपल्याला माहिती आहे, एखादा जर मूल जन्मलं, ओके, मुलाचा एखादा जन्म झाला त्यावेळी बारसं ज्यावेळी त्याचं करतो त्यावेळी वेगवेगळे माणसं त्या ठिकाणी येतात, आत्या येतात, मावशी येतात, काका येतात आणि म्हणतात की अगदी बापावरती गेला आहे, अगदी आईसारखा दिसतोय, अगदी बापासारखा दिसतोय, ओके. आणि ज्यावेळी तो मुलगा पुढे जाऊन मोठा होतो, गुण उजाळतो, त्यावेळी तेच म्हणतात कुणावर गेलंय कार्ट कुणास ठाऊक. हां, आपल्याला ठीक आहे, जोकचा विषय सोडून द्या. तर त्या ठिकाणी मी काय म्हणतोय हे असं का होतं? काही जणांचं नेचर आजोबांसारखं असतं. तर लक्षात ठेवा, 7 पिढ्यांच्या प्रॉपर्टी काय होतात तर ट्रान्समिट होत असतात. आणि हे ट्रान्समिट करण्याचं काम कोण करतं? DNA. व्हॉट इज द फंक्शन ऑफ DNA? ट्रान्सफर द हेरिडेटरी कॅरेक्टर. ट्रान्सफर द हेरिडेटरी कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन. एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडं हेरिडेटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं? DNA करतात. कोण करतं? DNA करतात. काही जणांच्या भुवया अगदी प्लकिंग केल्यासारखं असतात, त्यांना जावं लागत नाही प्लकिंग करायसाठी, ओके. त्याच्या वडिलांच्या किंवा त्याच्या आईच्या भुवया तशा असतात, त्या मुलीच्या किंवा मुलाच्या भुवया तशाच होतात. हे का झालं? इट इज ड्यू टू द DNA, ओके. काही जणांचे घारोळे डोळे असतात, काही जणांचे निळेशार डोळे असतात, काही जणांचं त्या ठिकाणी लक्षात घ्या की रंग जो आहे तो गोरा असतो, ओके. लक्षात येते काय म्हणतोय? लोकेट लगेच होतं. प्रत्येक विभागातला, प्रत्येक प्रदेशातला DNA वेगळा असतो. लक्षात आलं काय म्हणतोय? वेस्ट इंडिजमधला माणूस जर भारतात आला तर त्याला ओळखायला जास्त वेळ लागणार नाही. आपल्याला माहिती आहे ही प्रजाती आपली नाही, दुसरीकडची प्रजाती आहे. लक्षात आलं काय म्हणतोय? ही प्रजाती आपली नाही, दुसरीकडची आहे, हे आपल्याला कळतं. लक्षात आलं काय म्हणतोय? पॉईंट लक्षात येतोय ना? चौथा पॉईंट काय सांगितलं पहा, तर ट्रान्सफर द हेरिडेटरी कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन. लक्षात आलं? Now what is the function of RNA? The function of RNA is, the RNA is responsible for the प्रोटीन, सिंथेसिस ऑफ प्रोटीन. लक्षात घ्या, बॉडीमध्ये जे काही प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन सिंथेसाइज करण्याचं काम कोण करतं? RNA. Now there are total 3 types of RNA. One is the mRNA, another one is the tRNA and rRNA. लक्षात घ्या, 3 प्रकारचे आपल्याला RNA बघायला मिळतात. mRNA त्याला काय म्हणतो आपण? मॅसेंजर RNA म्हणतो, मॅसेंजर RNA. अनादर वन इज द tRNA, त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सपोर्ट RNA. अँड वन इज द rRNA, रायबोझोम RNA, त्याला काय म्हणतो? रायबोझोमल RNA. आता काय फंक्शन असतं त्याचं, कसं असतं, आपण स्टेप बाय स्टेप वन बाय वन बघू. तर आता RNAचं फंक्शन काय सांगितलं? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. नाव अगेन द फिफ्थ पॉइंट फॉर द डिस्टिंग्विश पर्पज इन DNA and RNA इज, ओके, बेस. तर त्या ठिकाणी बेस कोणते प्रेझेंट असतात हे बघणं अतिशय गरजेचं आहे पहा, ओके. आता DNA मध्ये जे काय इन्फॉर्मेशन आहे प्रत्येक गोष्टीची ती स्टोअर केली जाते, ती बेसिसच्या सहाय्याने स्टोअर केली जाते. कोणकोणते बेसिस आहेत पहा DNA मध्ये? वन इज द A, ओके, हा A, G आणि यातला T आणि C. लक्षात आलं काय म्हणतोय? आता पहा, नवरा बायको त्या ठिकाणी प्रवास करतायत रेल्वेनं, आणि रेल्वेनं आपल्याला माहिती आहे की तिकीट चेक करण्यासाठी कोण येतो? TC, ओके, तिकीट चेकर, बरोबर ना? तर त्यावेळी DNA एक फॅमिली आहे, आणि DNA फॅमिलीमधली वाईफ काय म्हणते पहा? AG, तो पहा TC, ओके. काय म्हणते? AG, तो पहा TC. लक्षात आलं काय? क्वेश्चन विचारला जातो बाळांनो की बेसेस कोणते आहेत DNA मध्ये. तर DNA मध्ये कोण कोण आहेत? ॲडिनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन. AG, तो पहा TC, ओके. AG, तो पहा TC. हे कशामध्ये बाळांनो? तर DNA मध्ये, ओके. मग बेसिस RNA मध्ये कोण आहेत? तर RNA मध्ये बेसिस कोण आहेत? RNA मध्ये एक कोणतरी नाही,
ओके, कोण नाही हा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. तर RNA मध्ये लक्षात घ्या, RNA मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? कोण सांगेल का RNA मध्ये कोण नाही? DNA मध्ये आता आपण सांगितलं AGTC. ओके, RNA मध्ये कोण नसतं लक्षात घ्या, थायमिन नसतं, थायमिन. ओके, RNA मध्ये कोण नाही, थायमिन नाही. लक्षात, याचा अर्थ काय झालं? प्युरिन जे आहे, AG हजबंड जो आहे तो DNA मध्ये पण आहे आणि RNA मध्ये पण आहे. ओके, मग आता DNA मध्ये कोण आहे? AG, तो पहा TC. ओके, AG तो पहा TC. आणि RNA मध्ये कोण आहे? AG, कॅन यू सी. लक्षात आलं काय म्हणतोय मी? AG कॅन यू सी, कॅन यू सी. लक्षात आलं काय म्हणतोय? कॅन यू सी. लक्षात आलं काय म्हणतोय? म्हणजे थायमिन नाही आहे बाळा. लक्षात आलं काय म्हणतोय? कोण नाही आहे त्याच्यामध्ये? थायमिन नाही आहे RNA मध्ये. पॉईंट समजून घ्या. AG तो पहा TC आणि AG कॅन यू सी. ओके, कॅन यू सी कशामध्ये आलं? RNA मध्ये. कॅन यू सी, यू सी म्हणजे काय? युरॅसिल आणि सायटोसिन. ओके, लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही कधीही. आता पहा, अजून एक प्रॉपर्टी DNA ची अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे कोणती? रिप्लिकेशन प्रॉपर्टी. ओके, DNA shows replication property whereas RNA does not shows this replication property. रिप्लिकेशन प्रॉपर्टी म्हणजे काय पहा, त्यामध्ये परत वेगवेगळे पार्ट पडतात, मायटोसिस, मिओसिस, वेगवेगळे पॉईंट त्या ठिकाणी बायोच्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत. आपल्याला फक्त एवढंच म्हणायचं आहे, लक्षात घ्या, DNA मध्ये रिप्लिकेशन होतं म्हणजे 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64, ही जी काही संख्या वाढत जाते त्याला आपण रिप्लिकेशन म्हणतो. ओके, DNA मध्ये काय होतं? रिप्लिकेशन होतं, बट इन केस ऑफ RNA देर इज नो रिप्लिकेशन टेक्स प्लेस ॲट ऑल. त्यामध्ये अजिबात काय होत नाही? रिप्लिकेशन होत नाही. क्लिअर? आता आपण काय बघितलं? DNAचं त्या ठिकाणी 4 ते 5 पॉईंट बघितले. पहिला पॉईंट कोणता बघितला? DNAची लॉंग फॉर्म सांगा, RNAचा लॉंग फॉर्म सांगा. डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड, रायबोज न्यूक्लिक ॲसिड. ओके, लॉंग फॉर्म पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आपण त्या ठिकाणी काय सांगितलं बघा? नोन नंबर किंवा लोकेट आपण सांगितलं. लोकेशन कुठं आहे? DNA is a present in the nucleus of the cell, whereas RNA it is a present in the cytoplasm of the cell. ओके, 2 पॉईंट झाले. तिसरा पॉईंट आपण त्या ठिकाणी काय सांगितला? नंबर. DNA प्रेझेंट इन द लार्ज नंबर, RNA प्रेझेंट इन द ओके स्मॉल नंबर. त्यानंतर काय सांगितलं? फंक्शन. त्याचं फंक्शन काय आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ DNA? ट्रान्समिट द हेरिडेटरी कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनादर जनरेशन. आणि RNAचं फंक्शन काय? RNA इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. दिस इज द फंक्शन ऑफ RNA. लक्षात आलं काय म्हणतोय? त्यानंतर आपण काय बघितलं पहा, त्यानंतर काय बघितलं आपण? तर शुगर पॉईंट सुद्धा बघू शकतो. ओके, शुगर पॉईंट सुद्धा बघू शकतो. DNA मध्ये कोण आहे? डिऑक्सिरायबोज शुगर आहे. RNA मध्ये कोण आहे? रायबोज शुगर आहे. ओके, एकामध्ये डिऑक्सिरायबोज शुगर आहे, एकामध्ये रायबोज शुगर आहे. त्यानंतर आपण त्या ठिकाणी काय करतोय पहा, एकामध्ये डिऑक्सिरायबोज आहे, एकामध्ये रायबोज आहे. ओके, त्यानंतर आपण काय बघितलं? करेक्ट सांगताय तुम्ही, सांगा चला. बेसिस कोणते कोणते आहेत? तर बेसिस कोणते कोणते आहेत पहा. DNA मध्ये ॲडिनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन, युरॅसिल नाही आहे. आणि RNA मध्ये ॲडिनिन, ग्वानिन, युरॅसिल आणि सायटोसिन आहे, थायमिन नाही आहे. एकामध्ये युरॅसिल नाही, एकामध्ये थायमिन नाही. कळतंय काय म्हणतोय? त्याचबरोबर आपण काय बघितलं? रिप्लिकेशन प्रॉपर्टी. DNA हा रिप्लिकेशन प्रॉपर्टी दाखवतो. DNA shows the replication property, a very special property of DNA, and RNA does not shows the replication property. कळतंय? These are the basic points for the DNA, RNA and nucleic acid, all about the nucleic acid. Now, ओके, कोणतं स्ट्रक्चर, रायबोजचं स्ट्रक्चर DNA RNA मध्ये असतं हे त्या ठिकाणी आपण बघूया. रिप्लिकेशन प्रॉपर्टी मीन्स व्हॉट? तर रिप्लिकेट करणे, सेलची संख्या वाढवणे, त्या ठिकाणी 2चे 4 करणे, 4चे 6, 4चे 8 करणे, 8चे 16 करणे, वाढवत जाणे. ओके, लक्षात आलं काय म्हणतोय? संख्या वाढवत जाणे हे फंक्शन कुणाचं आहे? तर त्या ठिकाणी DNAचं फंक्शन आहे. ओके, ह्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का सांगा चला. डाऊट कुणाला काय असेल तर विचार.
Okay, welcome guys. Now see here, here it is the lecture on nucleic acid. It's the second lecture on nucleic acid. Now see here, we know that in case of nucleotide, there are total how many parts? Nucleotide 3 parts. One is the sugar, another one is the base, another one is the phosphate group. Okay. Now sugar part in RNA and DNA. हा पहिल्यांदा पार्ट आपण बघूया. See here it is the sugar part in RNA and DNA. Okay, see here, this is the structure of ribose, beta D ribose. This is the structure of beta D ribose. Now this sugar part present in the RNA. Okay, RNA मध्ये हा sugar part आहे. ओके पहा CH2OH H. ओके मोठा ग्रुप वरती आहे, मोठा ग्रुप खालती, मोठा ग्रुप वरती पाहिजे, परंतु या ठिकाणी पहा रायबोचं स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही, फिशर प्रोडक्शन फॉर्म्युला जर त्या ठिकाणी रायबोचा बघितलात तर त्यानुसार सगळे OH आपल्याला कसे पाहिजेत, खाली पाहिजेत. ओके, 2 OH वरती 2 OH खालती, लक्षात ठेवायला सोपं आहे. पहा 2 OH वरती 2 OH खालती, एक CH2OHच्या फॉर्ममध्ये, एक सिम्पली OHच्या फॉर्ममध्ये. ओके, now what is the difference in the sugar part in RNA and sugar part in DNA? See here. Okay. See here, this is the sugar part in RNA, this is the sugar part in DNA. Now see here it is the OH group. हा या ठिकाणी काय दिसतोय पहा तुम्हाला, RNA मध्ये हा OH ग्रुप दिसतोय. ओके, बट दिस ग्रुप इज नॉट प्रेझेंट इन DNA. या ठिकाणी काय केलंय पहा, OH मधून काय काढलाय, O काढलेला आहे. दॅट मीन्स डीऑक्सी, कळतंय का, काढून घेणे, डीऑक्सी, दॅट मीन्स ऑक्सिजन काढणे. हा 2 नंबरचा जो काय कार्बन आहे RNA मध्ये पहा, 2 नंबरच्या कार्बनला काय आहे, OH आहे, आणि DNA मध्ये फक्त काय आहे, H. म्हणजे 2 नंबरच्या कार्बन पासून आपण काय काढतोय, ऑक्सिजन काढून टाकतोय. देअरफॉर इट इज कन्सिडर्ड ॲज द D2 और D2 डिऑक्सिरायबोज. 2D असंही म्हटलं जातं किंवा D2 असंही म्हटलं जातं. 2 नंबरच्या कार्बन पासून आपण ऑक्सिजन काढलाय, देअरफॉर ऑक्सिजन इज रिमूव्ह फ्रॉम द कार्बन नंबर 2, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द बीटा D2 डिऑक्सिरायबोज sugar. Okay, now there are 2 types of bases. One is the purine, another one is the pyrimidine. आता पहा प्युरिन आणि पिरिमिडिन मध्ये एक्झॅक्ट काय डिफरन्स आहेत, हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. तर याच्यामध्ये काय दिसतंय पहा, हा पार्ट लक्षात आला का. पहा शुगर पार्टमध्ये काय डिफरन्स आहे, तर दोन्हीकडे सेम आहे, पेंटागोन रिंग आहे. फक्त डिफरन्स कुठं आहे, 2 नंबरच्या कार्बनला एका ठिकाणी OH आहे, एका ठिकाणी H आहे. ओके, नाउ सी हिअर इन द प्युरिन्स अँड पिरिमिडिन, याच्यामध्ये जर आपल्याला पॉईंट ऑफ डिफरन्स बघायचे झाले तर पहा काय बघायला मिळतं आपल्याला. आता एक या ठिकाणी लक्षात घ्या, प्युरिन्स हा शब्द कसा आहे, छोटा शब्द आहे, आणि पिरिमिडिन हा शब्द कसा आहे, मोठा आहे. ओके, परंतु जो मोठा आहे त्याची साईज कशी आहे, छोटी आहे. जो छोटा वर्ड आहे त्याची साईज कशी आहे, मोठी आहे. प्युरिन्स आर लार्जर साइज्ड नायट्रोजन कंटेनिंग बायोमॉलिक्युल्स, वेरॅज पिरिमिडिन बायोमॉलिक्युल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, बेस म्हणूया. ओके, लार्ज साइज्ड नायट्रोजन कंटेनिंग बेस, पिरिमिडिन स्मॉल साइज्ड नायट्रोजन कंटेनिंग बेस. या ठिकाणी बायोमॉलिक्युल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, बेस म्हणूया. ओके, आता पहा जर प्युरिनची साईज मोठी असेल तर ते किती साईज असते, तर रिंग साईज पहा काय आहे त्याची, 9 मेंबर्ड रिंग आहे. काय आहे, 9 मेंबर्ड रिंग आहे. ओके, 9 मेंबर्ड रिंग आहे. कशामध्ये, प्युरिनमध्ये, की ज्याच्यामध्ये 2 रिंग कंबाईन आहेत, एक 5 मेंबर्ड आहे आणि एक 6 मेंबर्ड आहे. 1 रिंग इज 5 मेंबर्ड, अनदर 1 इज 6 मेंबर्ड रिंग. आणि हे दोन्ही रिंग एकमेकाला काय केलेत, आपण कंबाईन केलेत. 6 5 काय झाले, 11. 11 वजा कंबाईन करताना 2 कार्बन कंबाईन झाले, 2 वजा झाले, राहिले किती, 9. ओके, स्ट्रक्चर तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल. हा 9 मेंबर्ड त्या ठिकाणी रिंग आहे. एक 5 मेंबर्ड आणि 6 मेंबर्ड रिंग. ओके, बायसायक्लो कंपाऊंडच्या सारखं आहे, बायसायक्लो कंपाऊंड सारखं आहे. ओके, इन केस ऑफ पिरिमिडिन द रिंग साईज आहे ती कशी आहे, 6 मेंबर्ड रिंग आहे. ओके, 6 मेंबर्ड रिंग. ओके, इथं किती आहे, 9 मेंबर्ड रिंग, इथं किती आहे, 6 मेंबर्ड रिंग. आता पर नंबर ऑफ रिंग किती आहेत, तर इन केस ऑफ प्युरिन्स देर आर 2 rings. One is the 5 membered ring, another one is the 6 membered ring. Whereas in case of pyrimidine only 1 ring is there which having the 6 membered ring. कळतंय काय म्हणतोय,
6 मेंबर्ड एकच रिंग याच्यामध्ये. बट इन केस ऑफ प्युरिन देर आर 2 रिंग्स. वन इज द 5 मेंबर्ड रिंग, अनदर वन इज द 6 मेंबर्ड रिंग. तर नायट्रोजन किती आहेत पहा, नायट्रोजन किती आहेत पहा. प्युरिन्समध्ये नायट्रोजन 4 आहेत, वेर ॲज इन केस ऑफ पिरिमिडिन देर आर 2 नायट्रोजन्स आर देअर. एकामध्ये नायट्रोजन किती आहेत 4, एकामध्ये नायट्रोजन किती आहेत बाळांनो 2 आहेत. प्युरिनमध्ये नायट्रोजन किती आहेत 4 आहेत, आणि पिरिमिडिनमध्ये नायट्रोजन किती आहेत 2 आहेत. त्यांची पोझिशन कुठं आहे पहा. इन केस ऑफ प्युरिन्स नायट्रोजन आर प्लेस्ड ॲट कार्बन नंबर 1, 3, 7 अँड 9. कुठे आहेत ते 1, 3, 7 अँड 9 वरती आहेत. वेरॅज इन केस ऑफ पिरिमिडिन जे नायट्रोजन आहेत ते कुठे आहेत पहा ॲट कार्बन नंबर 1 अँड 3. ॲट कार्बन नंबर 1 अँड 3, कार्बन नंबर 1 आणि 3 या ठिकाणी ती आहेत. कळतंय काय म्हणतोय. आता त्या ठिकाणी ते लक्षात ठेवलं तरी चालेल, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. मी तुम्हाला सांगतोय की प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स कसे काढायचे आहेत. ओके, स्ट्रक्चर कसे लक्षात ठेवायचे त्याची तुम्हाला मी ट्रिक सांगतोय. हां ओके, पुढे अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट in 1980 scientist Sanger worked on nucleic acid and found loops of DNA containing 5386 nucleotide. म्हणजे एक पूर्णपणे मॅच्युअर असणारा जाईंट जो मॉलिक्यूल आहे डीएनएचा, त्या डीएनएच्या जाईंट मॉलिक्यूलमध्ये आपल्याला काय बघायला मिळतात 5386 न्यूक्लिओटाईड बघायला मिळतात. लक्षात घ्या 5386 न्यूक्लिओटाईड बघायला मिळतात. हे लूप जे डीएनएचे आहे ते फर्स्ट ऑफ ऑल कुणी शोधून काढली, सायंटिस्ट सॅंगर. ओके, सायंटिस्ट सॅंगर, नॉट सागर. इट इज सॅंगर. कळतंय काय म्हणतोय, माझं नाव नाही आहे, सॅंगर आहे तो, सागर नाही आहे. ओके, किती आहेत 5386 लूप याचे न्यूक्लिओटाईड आहेत एका जाईंट म्हणजे मॅच्युअर्ड असणाऱ्या डीएनए मॉलिक्यूलमध्ये, लूपमध्ये एका. आता पण न्यूक्लिओटाईड जे आहेत ते एकमेकाला कशाने अटॅच आहेत बाळांनो, तर न्यूक्लिओटाईड्स आर जॉईन टुगेदर बाय द फॉस्फेट इस्टर लिंकेज. क्वेश्चन विचारला जातो की न्यूक्लिओटाईड जे आहेत ते एकमेकाला कशाने जॉईन आहेत, तर कशाने जॉईन आहेत ते बाळांनो, न्यूक्लिओटाईड्स आर जॉईन टुगेदर बाय फॉस्फेट इस्टर लिंकेज. फॉस्फेट इस्टर लिंकेजनं ते एकमेकाला काय आहेत जॉईन केलेले आहेत. कळते काय म्हणतोय. ओके, now what is the exact structure of nucleoside and nucleotide. Now see here it is the structure of nucleoside. हे जे स्ट्रक्चर आहे ते न्यूक्लिओसाइडचं स्ट्रक्चर आहे. we know that in case of nucleoside आपल्याला फक्त काय शुगर अँड बेस पार्ट आहे. here it is the sugar part, आणि शुगरमधला हा जो OH आहे वरचा तो काढला आणि तिथं कोण येतो बेस. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओटाईडचं स्ट्रक्चर पहा, या ठिकाणी हा शुगर पार्ट आहे. ओके, शुगर पार्ट ॲज इट इज, दिस इज अ बेस, शुगर बेस, अँड हिअर इट इज द फॉस्फेट लिंकेज, P डबल बॉन्ड O मायनस, दिस इज द फॉस्फेट लिंकेज. कळतंय काय म्हणतोय. इथं जो OH असणार आहे इथला H, OH मधला H आणि CH2OH मधला OH हा निघून जातो आणि इथं काय तयार होतं, एक लिंकेज तयार होतं, इस्टर फॉस्फेट लिंकेज. देर इज अ फॉर्मेशन ऑफ इस्टर फॉस्फेट लिंकेज. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओटाईड. हे कोणतं स्ट्रक्चर आहे न्यूक्लिओसाइड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओटाईड. ओके, हिअर इट इज द रिमेनिंग वन इज द H या ठिकाणी राहिला आहे, लक्षात घ्या इथे H राहिलेला आहे. This is the structure of nucleoside. This is the structure of nucleotide. Now what is the exact structure of DNA? तर बा DNA मध्ये जे लिंकिंग आहे ते लिंकिंग कुठे असतं C3 आणि C5 ला. हा एक मॉलिक्यूल घेतला मी तर बा 1, 2 आणि 3 हा मॉलिक्यूल कोणता आहे 3 नंबरचा. ओके, दिस इज ओके कार्बन नंबर 3. दिस कार्बन नंबर 3 is attached to the carbon number 5 of another molecule. 1, 2, 3, 4, 5. ओके, 1, 2, 3, 4 अँड 5 म्हणजे कार्बन नंबर 3 आणि हा कार्बन नंबर 5, कार्बन नंबर 3 आणि कार्बन नंबर 5 हे फॉस्फेट लिंकेजने काय केलेत आपल्याला जोडलेले दिसून येत आहेत. कळतंय काय म्हणतोय, लक्षात आला.
ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ DNA. ओके, हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? DNAचं स्ट्रक्चर आहे. पहा आता RNA आणि DNA मध्ये फरक काय आहे? इथं फक्त RNA मध्ये काय येणार? O येणार. इथं काय असणार आहे? O असणार आहे. स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं हे तुम्हाला सांगतोय पहा मी. हे स्ट्रक्चर कशी ड्रॉ करायची पहा. ओके, ट्रिक काय सांगतोय पहा, स्ट्रक्चर कशी ड्रॉ करायची. सगळ्यात आधी पहिल्यांदा काय करायचं पहा, 2 रिंग काढून घ्या. सियर या ठिकाणी रिंग काढून घेतोय पहा मी. इथं कोण असणार आहे? बेस. इथं आहे H. ओके, H. ओके, इथं पण काय प्रॉब्लेम आहे का? तर या ठिकाणी परत मला तर कोणतं स्ट्रक्चर काढायचं आहे? RNAचं. इथं कोण असणार? OH. ओके, इथंही कोण आहे? OH आहे. फक्त हे मी आत्ता लिहित नाही. इथं काय ड्रॉ करतोय पहा मी? CH2 आणि H. एक स्ट्रक्चर आत्ता ड्रॉ केलं. काय केलं नाही पहा, C3 मधला जो हा ग्रुप आहे तो मी आत्ता काय केलेला नाही, लिहिलेला नाही. ओके, आता सेकंड स्ट्रक्चर मी या ठिकाणी ड्रॉ करतोय पहा. सेम स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. इथं लिहिला मी पहा बेस, या ठिकाणी लिहिला मी H. ओके, इथं लिहिला H, इथं लिहिला H. या ठिकाणी कोण आहे? OH. या ठिकाणी कोण आहे? OH. ओके, या ठिकाणी कोण आहे? OH लिहिला. ओके, हिअर इट इज अगेन वी कॅन ड्रॉ. या ठिकाणी परत आपण ड्रॉ काय करतोय पहा, सेम स्ट्रक्चर ड्रॉ करतो. इथं CH2, इथं H. इथं लिहिलेलं नाही काय. ओके, आता आपल्याला माहिती आहे की या CH2 ग्रुपला काय अटॅच असले पाहिजे? तर CH2 ग्रुपला काय अटॅच असला पाहिजे? O अटॅच असला पाहिजे. तर पहिल्या CH2 ग्रुपला मी काय अटॅच करतोय पहा, फॉस्फेट ग्रुप अटॅच करतोय. P डबल बॉन्ड O. इथं कोण असणार आहे? O. या ठिकाणी O, या ठिकाणी O. इथं मायनस चार्ज आहे, इथं मायनस चार्ज आहे. हे फर्दर दोन्ही कुठेतरी अटॅच असतील. ओके, लक्षात आलं काय म्हणतोय? वरच्या CH2ला काय अटॅच केलं? लक्षात आलं, फॉस्फेट ग्रुप अटॅच केला. आता या ठिकाणी पहा, इथं कोण आहे? CH2 आणि इथून काय गेला असणार आहे? इथं OH असणार आहे. त्यापैकी H गेला असेल. इथं फक्त काय लिहिला मी? O लिहिला. ओके, इथं काय लिहिला? फक्त मी O लिहिला. इथून पण काय गेला असणार आहे? H गेला असणार आहे. इथं काय लिहिला मी? फक्त O लिहिलेला आहे, लक्षात घ्या. ओके, आता या दोन्ही ओला काय करायचे आहेत? आपल्याला फॉस्फेट ग्रुप अटॅच करायचे आहेत. पहा, फॉस्फेट ग्रुप मी अटॅच करतो. इथं कसा? P. हा P या ओला जोडला. इथं O, इथं O, याच्यावरती मायनस, याच्यावरती मायनस. हे परत इकडं कुठेतरी जॉईन झालेले आहेत. ओके, आणि इथला या Pचा हा O या CH2ला अटॅच आहे. ओके, आता हा O कशाला अटॅच असणार आहे सांगा? फॉस्फेट ग्रुपला, म्हणजे P. ओके, O दाखवला, मायनस मायनस. हे इकडं कुठेतरी अटॅच आहेत आणि इकडचा O इकडं कुठेतरी अटॅच आहे. लक्षात आलं काय म्हणतोय? ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ RNA. सिम्पल स्ट्रक्चर आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ RNA. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन DNA अँड RNA? या ठिकाणी कोण आहे पहा? H. इथं कोण आहे? H. इथं कोण आहे? OH. इथं कोण आहे? OH आहे. एक 2-3 वेळा प्रॅक्टिस करा, तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे हे स्ट्रक्चर समजून येईल. कळतंय काय म्हणतोय? Now the question is that how we can draw the structures of purines and pyrimidines. प्युरिन आणि पिरिमिडिन यांचे स्ट्रक्चर कसे ड्रॉ करायचे पहा. तुम्हाला त्या ठिकाणी मी ट्रिक सांगतोय. ओके, काय ट्रिक सांगतोय पहा. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला मी ट्रिक सांगतोय. कशाची ट्रिक सांगतोय पहा. हाऊ वी कॅन राईट डाऊन द प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स. प्युरिन्स आणि पिरिमिडिन आपण कशा पद्धतीनं तयार करतो ह्याची ट्रिक सांगतोय पहा. आता आपल्याला माहिती आहे प्युरिनमध्ये काय आहेत. ओके, सियर काय सांगितलंय पहा. प्युरिनमध्ये काय आहे म्हणून सांगितलं आपल्याला माहिती आहे. प्युरिन हा लार्ज. ओके, प्युरिन जी आहे ती कशी आहे? लार्ज साईज आहे. पिरिमिडिन आहे ती स्मॉल साईज आहे. प्युरिनमध्ये किती रिंग आहेत? 2 आहेत. 9 मेंबर्ड रिंग त्या ठिकाणी आहे. पिरिमिडिनमध्ये एकच रिंग आहे, 6 मेंबर्ड आहे. नायट्रोजन किती आहेत? प्युरिनमध्ये 4 आहेत. पिरिमिडिनमध्ये किती आहेत? 2 आहेत. ओके, एवढा पार्ट लक्षात ठेवा. आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करायचे आहेत. आता हाऊ वी कॅन ड्रॉ द स्ट्रक्चर्स ऑफ प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स. प्युरिन आणि पिरिमिडिन यांचे स्ट्रक्चर आपण कसे ड्रॉ करू शकतो हा पार्ट बघूया आपण आता. सी हिअर हाऊ वी कॅन राईट डाऊन द स्ट्रक्चर्स ऑफ प्युरिन अँड पिरिमिडिन.
तर पहा प्युरिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना आपल्याला काय करायचं पहा, एक 5 मेंबर रिंग काढून घ्या अशी. ओके, 2 आहेत आपल्याला. आपल्याकडे प्युरिन्स 2 आहेत पहा. ओके, 5 मेंबर रिंग काढून घेतल्यानंतर एक 6 मेंबर रिंग काढून घ्या. एक काय केली, 6 मेंबर रिंग काढून घेतली. इथंही 6 मेंबर रिंग काढून घेतली. ओके, 2 आपल्याकडे प्युरिन्स आहेत. एक आहे तो कोण आहे, ॲडेनिन आहे. आणि दुसरा जो आहे तो कोण आहे, ग्वानिन आहे. हाऊ यू कॅन राईट द स्ट्रक्चर्स ऑफ प्युरिन्स. ओके, पहिल्यांदा 5 मेंबर रिंग केली पहा. टोटल 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 1 2 3 4 5 6 7 आणि 9. ओके, टोटल किती मेंबर रिंग झाली, तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 9 मेंबर रिंग झालेली आहे. आता काय करायचं पहा, स्टार्ट करायचं इथून. ओके, स्टार्ट करतोय कुठून पहा आम्ही, 6 मेंबर रिंगपासून. कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन. ओके, कळतंय. माझ्याकडे कोण असणार आहेत, कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन. इथंही कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन. हे दोन्हीकडे फिक्स आहे, लक्षात घ्या. ॲडेनिनमध्ये पण तेच आहे, ग्वानिनमध्ये पण तेच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, या ठिकाणी डबल बॉन्ड आहे. हे दोन्हीकडे फिक्स आहे. ओके, हे दोन्हीकडं फिक्स आहे. त्याचबरोबर दोन्हीकडे अजून एक पार्ट फिक्स आहे. कोणता पहा, इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे. हाही पार्ट त्या ठिकाणी फिक्स आहे. ओके, आता या ठिकाणी राहिले काय पहा, 5 मेंबर रिंगमध्ये पहा, कार्बन 1 2 3 तीनच बॉन्ड तयार केलेत. म्हणजे एक काय असणार आहे, हायड्रोजन असणार आहे. याची व्हॅलन्स सॅटिस्फाय केली. नायट्रोजन पहा 1 2 एक बॉन्ड शिल्लक असणार आहे. इथंही 1 2 3 एच, इथंही एच. ओके, इथंपर्यंतचा पार्ट सेम आहे, इथंपर्यंतचा पार्ट सेम आहे. लक्षात आलं काय म्हणतोय. आता फक्त फरक कुठं आहे पहा, ॲडेनिनमध्ये कोणता ग्रुप आहे, अमाइन ग्रुप आहे. ओके, आणि ग्वानिनमध्ये आपल्याला सी डबल बॉन्ड ओ ग्रुप द्यायचा आहे. आता सी डबल बॉन्ड ओसाठी हाच असणार आहे का, नाही, इथंच असणार आहे सी डबल बॉन्ड ओ. इथं मात्र सी डबल बॉन्ड ओ नसून इथं कोणता ग्रुप असणार आहे, NH2. ओके, संपलं. सॅटिस्फाय करा व्हॅलन्सी प्रत्येकाची. प्रत्येकाची व्हॅलन्स सॅटिस्फाय करूया आपण. ओके, आता सी डबल बॉन्ड ओ इथं आहे, इथं मात्र काय नाही, एक अमाइन ग्रुप इथं आहे, तर इथला अमाइन ग्रुप कुठं असणार आहे, इथं असणार आहे. ओके, ग्वानिनमध्ये पहा अमाइन ग्रुप आहे अलॉंग विथ द कार्बोनिल ग्रुप. फक्त ॲडेनिनमध्ये एकच काय आहे, NH2 ग्रुप. इथं पहा कार्बननं या ठिकाणी 1 2 3 बॉन्ड तयार केले, डबल बॉन्ड. नायट्रोजन 1 2 3. ठीक आहे, करेक्ट आहे. ओके, लक्षात येते काय म्हणतोय मी. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲडेनिन. या ठिकाणी पहा या नायट्रोजनने डबल बॉन्ड तयार केलं नाही, इथं एच पाहिजे. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्वानिन. लक्षात आलं काय म्हणतोय, काय काय केलं कळालं का पहा. व्यवस्थित स्ट्रक्चर बघा कसे ड्रॉ करायचे. मी परत एकदा सांगतोय, हाऊ वी कॅन राईट द स्ट्रक्चर्स ऑफ ॲडेनिन अँड ग्वानिन. पहिल्यांदा काय काढून घेतलं आपण, 5 मेंबर रिंग काढून घेतली, त्याला 6 मेंबर रिंग अटॅच केली. इथं 5 मेंबर रिंग काढून घेतोय मी, त्याला 6 मेंबर रिंग अटॅच करतोय पहा, केली. ओके, कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन. इथं डबल बॉन्ड दिला, इथेही डबल बॉन्ड दिला, इथं डबल बॉन्ड दिला, इथं डबल बॉन्ड दिला. व्हॅलन्स सॅटिस्फाय केली एच, व्हॅलन्स सॅटिस्फाय केली एच, व्हॅलन्स सॅटिस्फाय केली, व्हॅलन्स सॅटिस्फाय केली. ओके, इन केस ऑफ ॲडेनिन फक्त अमाइन ग्रुप आहे. इन केस ऑफ ग्वानिन अमाइन बरोबर कार्बोनिल ग्रुप पण आहे. ओके, पहिल्यांदा मी काय करतोय पहा, ॲडेनिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. त्याचबरोबर इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, हे फिक्स आहे. आता चेंज कुठं आहे पहा, हा जो पार्ट आहे लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे तो दोन्हीमध्ये सेम आहे. हा जो पार्ट आहे तो दोन्हीमध्ये सेम आहे. सेम आहे का, नाही, थोडंसं इथं काय आहे ग्वानिनमध्ये, इथं काय आहे NH2 ग्रुप आहे अलॉंग विथ द सी डबल बॉन्ड ओ. इथं मात्र काय आहे, फक्त NH2 ग्रुप आहे. आणि इथं NH2 ग्रुप असताना इथं काय द्यायचं आहे, फक्त डबल बॉन्ड. राहिलं काय इथं, व्हॅलन्सी ऑफ कार्बन NH. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्वानिन, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲडेनिन. अशा पद्धतीनं आपण काय करतोय, ॲडेनिन आणि ग्वानिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करतोय.
ओके, आता आपल्याकडे राहिले कोण सांगा, आता आपल्याकडे कोण राहिलेत, तर 3 स्ट्रक्चर आता आपल्याकडे आहेत पिरिमिडिनचे. 3 स्ट्रक्चर आता आपल्याकडे आहेत पिरिमिडिनचे. हाऊ वी कॅन राईट द पिरिमिडिन्स, तर आपल्याला माहिती आहे की 6 मेंबर रिंग काढून घ्यायचे आहेत. ओके, मी पहिली रिंग काढली, या ठिकाणी मी इथं दुसरी रिंग काढतोय, या ठिकाणी मी इथं तिसरी रिंग काढतोय. 6 मेंबर रिंग काढायचे. 6 मेंबर रिंग मी काढलेली आहे. आता बघा काय करतोय आपण, त्या ठिकाणी नंबर देत असताना पहा, कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन कार्बन, कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन कार्बन, कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन कार्बन. ओके, आता या ठिकाणी वेगवेगळ्यांची नावं आहेत. एकाला आपण म्हणतो सायटोसिन, सायटोसिन आहे. त्याचबरोबर कोण आहे, थायमिन आहे. आणि त्याचबरोबर कोण आहे, युरॅसिल आहे. हा कोण आहे, युरॅसिल आहे. आता पहा, असं स्ट्रक्चर काढून घेतलं, सगळ्यांमध्ये हे स्ट्रक्चर तर फिक्स आहे. त्याचबरोबर अजून काय फिक्स आहे सगळ्यांमध्ये, पहा एक स्ट्रक्चर अजून काय फिक्स आहे, इथं NH आणि इथं डबल बॉन्ड, इथं NH इथं डबल बॉन्ड, इथं NH इथं डबल बॉन्ड. त्याचबरोबर अजून काय फिक्स आहे, पहा या ठिकाणी इथला जो बॉन्ड आहे तिथं डबल बॉन्ड असणार. हे तिन्हीमध्ये फिक्स आहे. ओके, लक्षात आलं काय म्हणतोय. आता पहा, थायमिन आणि युरॅसिल यांचं स्ट्रक्चर जरा थोडंसं आपण एकत्रितपणे काढायचं आहे. थायमिन आणि युरॅसिल एकत्र स्ट्रक्चर काढायचं. इथं अजून एक कार्बोनिल ग्रुप आहे, इथं अजून एक कार्बोनिल ग्रुप आहे. ओके, आता इथं व्हॅलन्स सॅटिस्फाय करायची, नायट्रोजनचे 2 बॉन्ड तयार केलेत H, 2 बॉन्ड तयार केलेत H. ओके, इन केस ऑफ युरॅसिल इथं दोन्ही काय आहेत, H H, पण इन केस ऑफ थायमिन इथं H आहे आणि इथं मात्र त्या ठिकाणी आपल्याला कोणता ग्रुप काढायचा आहे, मिथाइल ग्रुप काढायचा आहे. दिस इज द डिफरन्स. ओके, दिस इज द डिफरन्स. आता हे स्ट्रक्चर युरॅसिल आणि थायमिन काढलं की सायटोसिनचं स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आणि सायटोसिनचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना आपल्याला युरॅसिलचा उपयोग करायचा आहे. कोणाचा उपयोग करायचा आहे, युरॅसिलचा. म्हणजे मला स्ट्रक्चर युरॅसिलचा विचार करायचा आहे. आता पहा, हे ऑलरेडी आहे असं आहे. युरॅसिलमधला इथला H इथला H ॲज इट इज आहे. म्हणजे युरॅसिलमधला हा पार्ट आणि सायटोसिनमधला हा पार्ट सेम आहे. इथं कोण आहे, NH, इथं कोण आहे, C डबल बॉन्ड O. पण इन केस ऑफ सायटोसिन इथं कोण आहे, डबल बॉन्ड आहे आणि इथं NH2 आहे. लक्षात आलं, हा फरक आहे. एवढाच फरक त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायची आहेत. ओके, दिस इज ऑल अबाउट द न्यूक्लिक ॲसिड. And with this point we have completed our chapter बायोमॉलिक्यूल. या ठिकाणी बायोमॉलिक्यूल चॅप्टर जो आहे तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. एवढं तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे. mRNA, RNA, tRNAचे काय फंक्शन आहेत आणि एन्झाईम एक चार्ट तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. तो चार्ट फक्त तुम्ही पाठ करायचा आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट द न्यूक्लिक ॲसिड. अँड विथ दिस पॉईंट वी हॅव कम्प्लिटेड आवर चॅप्टर बायोमॉलिक्यूल. ओके, फक्त एक 6 लेक्चरचा आपला सिलेबस राहिलेला आहे. 6-7 लेक्चरमध्ये आपला सिलेबस संपेल. ओके, आता याच्यामध्ये कुणाला काय शंका